नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला आत्ता ऑफिसमधनं घरी जातोय. पाऊस पण आता कमी झालेला आहे. एवढा कालपासून एवढा जोरदार पाऊस चालू आहे ना मित्रांनो, खूप म्हणजे खूपच जोरदार चालू आहे. चला मी आता इथून चिकन वगैरे घेतलं, जास्त नाही पावशेर चिकन वगैरे घेतलं. आता चला म्हटलं त्रिशूसाठी ते काय बोलतात त्याला, क्ले वगैरे घेऊन जाऊया. कारण की ते फोन पण करत होते येताना, क्ले पण घेऊन या. म्हटलं ठीक आहे, म्हटलं याला काहीतरी ते स्लाईम का काहीतरी बोलतात ते घेऊन जावं. म्हटलं हे काही नाही, 30 रुपयाला भेटतं ते. तिला कसं ते खेळायला पाहिजे, काही ना काही तर घेऊन जातो छोट्या मोठ्या वस्तू का काही ना काही तिला खेळण्यासाठी. चला तर म्हटलं आता जाता जाता ते कांदे टमाटर पण सांगितलेत गायत्रीने, ते पण घेऊन जावं. म्हटलं हे काय रोजचेच आपल्याला लागणार आहेत, कांदे टमाटर बटाटे रोजचेच लागणारे वस्तू आहेत. भाजीपाला वगैरे दुसरं काही घेतलं नाही मी, कारण की घरी फ्रीज नाही काय नाही ठेवायला, तर काही जास्त भाजीपाला घेत नाही. ते आपलं अर्धा किलो या पाव किलो काय घ्यायचं ते घेऊन घ्यायचं थोडंफार. चला तर आता मी डायरेक्ट घराकडे जातोय मित्रांनो. घरी जाता जाता तुम्हाला माझ्या घराकडे जो रस्ता जाणार आहे ना, म्हणजे जी आमची चाळ आहे त्याच्यातली तुम्हाला ते म्हणजे ते पाणी बिनी किती भरलंय ते दाखवतो तुम्हाला. कारण की रोजचा माझा हा प्रवास आहे मित्रांनो. कारण की जास्त जर पाऊस आला ना, मला कुठे म्हणजे पर्याय नाही कुठून दुसऱ्याकडनं यायला, याच रस्त्यानं जायला लागतं मला. हे बघा, बघू शकता एवढं पूर्ण पाणी भरलेलं आहे. आता तर तरी पण ठीक आहे, म्हणजे थोडाफारच पाऊस पडला असं समजा तुम्ही. नाही तर इथं ना डायरेक्ट गुडघ्या एवढं पाणी असतं मित्रांनो. हे बघा, असं पूर्ण एवढीशी गल्ली आहे. सांगा तुम्ही इकडनं बाईक तरी जाणार आहे का? बघा ना, हे कांदे टमाटर आणि हे बघा अशी हालत आहे. आणि एवढ्या गल्ल्या गल्ल्या तिथं नवीन माणसाला सिरियल सांगतो समजणार तर अजिबातच नाही आहे. हे बघा पूर्ण म्हणजे पाणी आहे ना, पावसाचं कमी ते गटाराचंच पाणी जास्त आहे. या अशा गल्लींमधनं यायला जायला लागतं. म्हणजे एवढं घर भाडं पण आपल्याला भरायला लागतं. म्हणजे इकडे ना खूप म्हणजे खूपच कॉस्टली मिळतात मित्रांनो. जे आपलं मड आहे ना, खूप म्हणजे खूपच कॉस्टली. हे बघा अशा गल्ल्या आहेत, म्हणजे विचार करा तुम्ही कसे राहत असणार आम्ही. म्हणजे असे बरेच जण आहे मित्रांनो, काही आम्हीच नाही राहत असं नाही आहे. भरपूर माणसं राहतात इथं. भरपूर म्हणजे भरपूर मोठी चाळ आहे ती. एक पूर्ण एक गाव बसून जाईल एवढं मोठी चाळ आहे मित्रांनो ती. आज या बघा, आता हे पूर्ण गटारीचं पाणी, या पावसाचं पाणी सगळं म्हणजे ना, अजून थोडाफार पाऊस चालला गुडघ्यापर्यंत पाणी येऊन जातं डायरेक्ट, एवढा जोराचा पाऊस असतो. चला तर आता ते गायत्री पण वाट बघत असणार, कारण की बराच टाइम झालाय मला आता. चला हे बघा, अशा गल्लींमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. तुम्हाला ते घराच्या वरती पण दाखवतो, ते ताडपत्री वगैरे ते पण टाकले त्यांनी, ते पण तुम्हाला दाखवतो मी. हे आपल्या पूर्ण एकदम म्हणजे गावकडे कसं त्याला बोय बोलतस ना, तशा रस्ता आहे, पुरा 10 रस्ता आहे इकडे. म्हणजे बाईक घेण्याचा काही संबंध नाही आहे. बाईक आणण्याचा काही म्हणजे काही संबंध आहे इथं ना. कार घेऊ शकत ना बाईक घेऊ शकत. आपल्याला जे काय ते चालत जे यायला लागणार आहे आता इथून. चला तर आता मी इथं घरापर्यंत आलो जे आता. तुम्ही तर म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये माझा हा रस्ता बघितलेला जे. चला तर जाऊया मित्रांनो, आता घरी जाऊया, कारण की बराच वेळ झाला आहे. ते पाणी पण चालू करायला जायचं आहे. 7:40ला पाणी चालू करायला लागतं. चला जाऊया घरी. हे बघा आत्ताच आलो घरी. आता एसीडीचा काय दरवाजा वगैरे अजून काही गायत्रीने बंद केला नाही, तसं आम्ही रात्रीच बंद करतो दरवाजा वगैरे. हे बघा पाऊस जोरदार चालू आहे मित्रांनो इकडे आता. म्हणजे आता तुम्ही बघितलंच ना, मी येताना काही एवढा पाऊस नव्हता, फक्त पावसाचं पूर्ण वातावरण झालं होतं. तेच म्हटलं चला पटापट जाऊया लवकर घरी आपण. यांनी तर पूर्ण म्हणजे हे चार का पाच, हां 5 रूम आहे ते. 5 रूममधनं हे तिघांनी पूर्ण असा या निळ्या कलरचा आपली ताडपत्री टाकून घेतली इथं. बघा म्हणजे ना, पूर्ण कालपासून जोरदार पाऊस चालू आहे मित्रांनो. कालपासून जोरदार पाऊस चालू आहे, म्हणजे विचारूच नका तुम्ही. अजून बरेच ठिकाणी म्हणजे तुम्ही जर तिकडे अंधेरी वगैरे त्या साईडला गेलेत ना, तिथं पूर्ण भरलेलं आहे पाणी डायरेक्ट. आता लोकल ट्रेनचा पण बराच प्रॉब्लेम होणार आहे. चला तिथे बघा त्रिशू पण झोपली अजून. गार झोपली ती त्रिशू, कारण की लेट झोपली असेल. गायत्री आणलं ना तुला, तू काय सांगितलं होतं? कांदे टमाटरने तेच सांगितलं होतं ना. अशी तिरकस उभी राहा ना, दिसत नाही ना तू. दिसेल ना. चला म्हटलं चिकन पण घेऊन आलोय मित्रांनो. आणि तेच आपली पगार वगैरे झाली त्याच्याबद्दलच तुम्हाला सांगायचं होतं, कारण की आतापर्यंत प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगत आलोय. तुम्ही आज म्हणजे माझे फॅमिली सारखे तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत आलोय. तर मित्रांनो, गुड न्यूज म्हणजे मला 10,000 सबस्क्रायबर झालेत मित्रांनो आमचे. तर त्यासाठी सर्वांना धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मित्रांनो सर्वांना. ज्यांनी ज्यांनी आमचे चॅनल सबस्क्राईब केलेत ना, त्यांना खरंच थँक्यू. थँक्यू नाही बोलत गायत्री? अच्छा, मी बोलून घेऊ का आधी? मग तू बोलशी. हा म्हणजे तुम्ही पहिले उरकायल्या, मग मी बोलतो मग. हा मग थोडं जोरात बोल ना. आता 10,000 सबस्क्रायबर झाले, थोडं जो आवाज निघायला पाहिजे ना. झालेत ना. तेच मित्रांनो म्हणजे दिवसापासून वाट बघत होता, आता ती पण इच्छा पूर्ण होऊन गेली.
आपल्याला सगळ्या जणांनी सपोर्ट केला. शून्यापासून तर आपण आज 10,000 सबस्क्रायबर स्वप्नात पण नाही विचार केला ना आपले 10,000 सबस्क्रायबर होतील असं. तेच पण झाले. त्या सगळ्या जणांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपण इथपर्यंत आलो. असंच सपोर्ट करत राहा आम्हाला. हा तेच मित्रांनो, म्हणजे 1 वर्ष झाला मित्रांनो मला, बरोबर म्हणजे 1 वर्ष झालं युट्यूब चालू करून मला. तर 1 वर्षात म्हणजे माझे 10,000 सबस्क्रायबर झाले मित्रांनो. तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला. म्हणजे खूप भारी वाटतंय. म्हणजे कधी एवढी मेहनत केली होती, एवढे 4-5 चॅनल चालू केले होते, तेव्हा कुठेच सक्सेस भेटला नाही. तेव्हा सक्सेस पण याच्यासाठी भेटला नाही मित्रांनो, मी व्हिडिओ पण टाकत नव्हतो, काही नाही. जास्तच मनावर घेऊन घेतलेलं होतं. हा बोलतात ना, जास्त सपोर्ट पण केला, आशीर्वाद पण होता सगळ्यांचा. हा तेच आपण पुढे पण आलो आता. तेच ना, पुढे म्हणजे तेच मित्रांनो, तुमचा नेहमी सपोर्ट राहू द्या. सबस्क्राईब नक्की चॅनलला करा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर. कारण की अजून खूप मोठी फॅमिली करायची इथं सुरुवात आहे. आता 1 वर्षामध्ये 10,000 सबस्क्रायबर झालेत, म्हणजे 1.5 वर्ष समजूनच घ्या तुम्ही. 1.5 वर्षात मला 10,000 सबस्क्रायबर भेटलेत. तर खूप बरं वाटतंय. तर खूप असंच सपोर्ट करा मित्रांनो, तेच खूप महत्वाचं आहे. चालेल, चला आता ते चिकन वगैरे बनवते गायत्री. आता तेच म्हटलं, पेमेंट वगैरे झाले. आता 2-3 दिवस झाले होते, काही चिकन वगैरे खाल्ले नाही. ते सासू सासरे येऊन गेलेत, त्याच्यानंतर काही खाल्लंच नव्हतं. म्हटलं चला आता ते त्रिशूला पण खायचं होतं. त्रिशूचा सकाळी फोन केला मला की पप्पा येताना चिकन घेऊन या. म्हटलं चालेल. म्हटलं तिला ते चिकन सूप खूप आवडतं ना. म्हटलं ठीक आहे, घेऊन येतो. जास्त नाही मित्रांनो, फक्त 1/2 किलो चिकन घेतो आपण, जास्त काय नाही. अजून काय बनवते? पुलाव बनवते की चपात्या? हा, चिकन पुलाव बनवते. चिकन पुलाव बनवते. हा चालेल, बनव. आणि लाईट पण गेली होती ना सकाळी? हा, सकाळी गेली होती ना. अरे यार, मग चालू केली होती का? हा, त्यांनी आलेले ना ते. कोण आले होते? इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन आले होते ते. मग काही इथला प्रॉब्लेम होता की ते खालचे मीटर मध्ये? मीटर पेटीमध्ये. तिकडे ते स्विच खाली पडला असेल ना, हा, त्याच्यामुळे चालत नव्हतं. बरं झालं ते मामा मामी ते आले होते तेव्हा नाही लाईट गेली. कारण की एवढी गरमी होत होती, तर काय बोलायचं आता. प्रमाणच्या पण आणि लाईटचा पण प्रॉब्लेम राहिला असता. बापरे, तेव्हा नसते. हा, मग एवढी गरमी होती तर कुठे राहणार आहेत मामा मामी ते. आणि त्यांना राहायचे एकदम मोकळं वातावरणामध्ये राहायची सवय, बरोबर की नाही? ते गावाकडे राहतात, एकदम मोकळं वातावरण राहतात. आपण नाही असं रात्री असं दिवस होऊन जातो, रात्री असं मस्त टेरेस वरती ते झोपायचं. त्यांना असं सगळ्या हवा मोकळी हवा असते, म्हणून मग ते ऍडजस्ट नाही होत ना. गरमी 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 झोपलेच नाही ते 2-3 तेच ना. हे गायत्री, ते आपलं घर भाडं देऊन देतो. हे घे पैसे घे, 7,000 येतात ते. अरे मग तुझ्याकडे ठेव ना, घराची मालकीन इथली तू आहेस ना सध्या, मग तुझ्याचकडे द्यायला लागतील ना. आता घर खर्चाला ना, पण तुला पण तुझ्याकडे देऊन द्यायला लागतील थोडेफार. मग तेव्हा अरे मग खर्च करायला लागतील ना आधी, काहीतरी काम होणं तर खर्च करणारच पडतील ना त्या. दिवसभर असू द्या, किती पण पैसे टाकून जातात, संध्याकाळी येतात फक्त तेवढेच असतात. हा तेच, ते उद्या घर भाडं देऊन दे. तेच मित्रांनो, 7,000 आपलं घर भाडं आहे. आणि त्या मी पहिल्या रूम मध्ये राहत होतो ना, त्यांचं 500 रुपये लाईट बिल आलं होतं, ते पण मला भरायला लागलं. तिथलं पाण्याचं बिल पण 140 का 150 रुपये, ते पण आता भरायला लागेल. म्हणजे ते पहिल्या रूम मधलं. आता या नवीन रूम मध्ये आलोय आम्ही, तर आम्हाला इथलं आता 7,000 एक घर भाडं द्यायला लागेल. आणि इथलं ते काय बोलतात, लाईट बिल पण भरायला लागेल. पाण्याचं बिल नाही ना काहीतरी? हा, इथं काय पाण्याचं बिल नाहीये. आता लाईट बिल बघू आता किती येतं काय नाही. काय तर जास्त चालत नाही, फक्त काय आपले 2 फॅन आहेत, त्याच्यापैकी एकच फॅन चालतो. कूलर वगैरे तर जास्त वापरत नाही. हा गायत्री, आता थंड वातावरण झालंय, आता काय कूलर वापर सुद्धा आपण. आता एकच फॅन ना बसू घे ना, दोन्ही जण असले. हा, 3 जण असले, तेच ना. मग देऊन दे ना, नाही तर मग आता घर भाडं देऊन दे ना. कोण बोलत संध्याकाळच्या पैसे नाही द्यायचे? काय नाही, देऊन द्यायचं, काय होत नाही गायत्री. पैसे नाही द्यायचं, मीठ नाही द्यायचं, पीठ नाही द्यायचं, काहीच नाही द्यायचं असतं. हा, मग आपला घर मातलं मीठ सरी घे. मग कोण पण जर मागायला उत्तर नाही द्यावं त्या. आपण लक्ष्मी देतो, कोणाकडे मागायला नाही जात, दुकानवाल्याकडे जातो. आपण लक्ष्मी देतो ना, आपल्याला मीठ माहिती ना. आणि समज दुकान पण बंद आहे आणि कुणाच्या घरी आपल्या घरात मीठ नाही, नाही ना, शक्यच नाही ना. दुकान बंद होई जाई आणि तोपर्यंत मीठ सरी जाईल, तोपर्यंत आपल्याला माहित नाही पडत आपली. हा, ते काय चावतच तुम्ही भूषण काय. अरे मग तू काही पण बोल राहणे ना, काही पण बोलते राहिनी. एक हाय ते असं बोलतात. आता जुने लोक बोलतात का तसं? लोक बोलतात, संध्याकाळी पण नाही देत मीठ पीठ, काहीच नाही देत. हा, मीठ पण नाही द्यायचं आणि पैसे पण नाही द्यायचे. पैसे पण नाही द्यायचे आणि पीठ पण नाही देत बोलते, असं बोलतात. हा, अच्छा.
चांगलीच जुनी म्हातारी आहे ना तू तर. जुनी म्हातारी नाहीये, मग? माहिती नाही पडस का? माहिती माहितीच नाहीये. तुम्ही आत्यांना प्रोफेशनल मग आतापर्यंत तर झालेले तुम्ही, तुम्हाला काय माहितीच नाही. मग आतापर्यंत आपण त्या रूम मालकाला तर संध्याकाळीच पैसे देत होतो ना. तुम्हाला किती वेळा बोलले होते मी? काय? नाही तुम्ही ऐकतच नाही तर माझं. हा ठीक आहे, चल उद्या सकाळी देऊन ते, जाऊ दे. तुम्ही ऐकत नाही, काही नाही माझं. कधी ऐकलं का? आता ऐकणार नाही ना, तुझं काय ऐकतच नाही ना मी. नाही ऐकत म्हणून तर. नको ते पैसे तिथं खाली नको ठेवू ना, काहीतरी काय तेल वगैरे पडेल ना तिथं. नाही तेल वगैरे काय नाही पडेल तिथं, पॉकेट मध्ये. हा पॉकेट मध्ये ठेवून दे. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चल बाय बाय कर गायत्री. सगळ्यांना बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.